स्लाइड दिसते ना सगळ्यांना? Yes, sir. So today we will see peripheral nervous system. ठीक आहे. तर पहिल्यांदा एक लक्षात घ्या, जी काही तुमची नर्वस सिस्टीम आहे, ह्युमन नर्वस सिस्टीम, त्याचं क्लासिफिकेशन आपण पहिल्यांदा बघूया. बेसिकली तुमची ह्युमन नर्वस सिस्टीम जी आहे ही दोन ह्याच्यात डिवाइड होते. एक आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि दुसरी आहे ती म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ठीक आहे. तर सेंट्रल नर्वस सिस्टीम जी काय बनलेली आहे दोन ह्याच्यापासून, फर्स्ट इज युअर ब्रेन अँड सेकंड इज युअर स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे परत दोन पार्ट करतात, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आणि सोमॅटिक नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम जी आहे ही खूप महत्वाची सिस्टीम आहे, जी आपण इथं डिटेलमध्ये पाहणार आहोत. पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये आपल्या सिलेबसमध्ये ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम स्पेसिफिकली दिलं गेलेलं आहे. ठीक आहे. तो आपण ह्याच्यावरती जास्त भर देणार आहे. तर ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम परत दोन पार्ट मध्ये डिवाइड होते, दोन ब्रांचेस मध्ये डिवाइड होते. एक आहे सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम आणि दुसरी आहे पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम. नावं नीट लक्षात ठेवा. पेरिफेरल नर्वस सिस्टीम इज डिवाइडेड इनटू टू ब्रांचेस. One is sympathetic nervous system and second one is parasympathetic nervous system. ठीक है. So these both nervous system together they form autonomous nervous system. Okay. So your peripheral nervous system, it is made up of following components. One first is your spinal nerves. ठीक आहे. कशापासून बनलेलं आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम? तर पहिलं आहे ते म्हणजे तुमचं स्पायनल नर्व्स. देन युअर नर्व प्लेक्सस. ठीक आहे. नर्व प्लेक्सस, डू यू नो व्हॉट आर नर्व प्लेक्सस? एनीबडी? नर्व प्लेक्सस ऐकलेत कधी ज्योती? ओके, ठीक आहे. वी विल सी व्हॉट आर नर्व प्लेक्सस. Then last one, that is cranial nerves. The network of nerves. Network? Network of intercepting nerves. Absolutely right, Rituja. Network of nerves. ठीक आहे. इट इज कॉल्ड ॲज नर्व प्लेक्सस. आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत नर्व प्लेक्सस. पहिल्यांदा आपण पाहूया स्पायनल नर्व्स. सी देयर आर टोटल 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स विच आर अरायझिंग फ्रॉम युअर स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. नो सी हियर बेसिकली तुम्हाला डायग्राम दिसते का? नाही सर. नाही सर. वेट फॉर अ सेकंड. एकच मिनिट वेट कर. Okay. Now you are able to see the screen. Yes sir. Yes. Yes, sir. ठीक आहे. तो बेसिकली स्पायनल नर्व्स ज्या आहेत, स्पायनल नर्व्स दे अराइज फ्रॉम स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. स्पायनल कॉर्ड दॅट वी नो, स्पायनल कॉर्ड इज अ कंटिन्युएशन ऑफ ब्रेन. ठीक आहे. ब्रेनचं कंटिन्युएशन आहे की जे फोरामेन मॅग्नम मधून, म्हणजे स्कलला एक होल असतं पाठीमागं ऑक्सिपिटल बोनला, त्याला नाव आहे त्याचं फोरामेन मॅग्नम. त्या होल मधून तुमचा स्पायनल कॉर्ड असं बाहेर येतो. ठीक आहे. तर हे जे कंटिन्युएशन आहे ब्रेनचं त्याला म्हणतो आपण स्पायनल कॉर्ड. त्या स्पायनल कॉर्ड मधून आता हा पहा, स्पायनल कॉर्ड दिसतो तुम्हाला. सॉरी, ओके, आय विल शो यू. तर हा स्पायनल कॉर्ड मधून एक असे पेयर निघत असतील, प्रत्येक जागेमधून एक पेयर. कारण वर्टिब्रे आपण पाहणार आहोत
उद्या किंवा परवा पाहूया वर्टिब्रल कॉलम. तर वर्टिब्रा जे आहे असा असतो आणि असं दोन साईडला प्रत्येक दोन्ही बाजूनी एक 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 काय होत असते स्पायनल कॉर्ड मधून अशी नर्व बाहेर पडत असते अशी एका जागेवरून अशा दोन. तर ह्या जे नर्व असतात त्यांना आपण म्हणतो पेअर, कारण एका जागेवरून ह्या एक उजवीकडे जाईल एक डावीकडे जाईल. दॅट इज वाय वी कॉल देम ॲज पेअर. तर या स्पाइनल जे काही नर्व्स आहेत त्या टोटल 31 नर्व्स आहेत. ठीक आहे. ठीक आहे. सो हे बघा, हा तुमचा स्पायनल कॉर्ड आहे राईट. हा स्पायनल कॉर्ड आहे. इट इज कवर्ड बाय युअर वर्टिब्रास, वर्टिब्रल कॉलम. मग ह्या वर्टिब्रल कॉलम मधून एकेका भागामधून एक एक अशा दोन अशा पेअर निघत असतात. तर टोटल ह्या स्पायनल नर्व्स ज्या आहेत ह्या किती आहेत, टोटल 31 स्पायनल नर्व्स. किती नर्व्स आहेत, 31. नाउ या 31 ज्या काही स्पायनल नर्व्स आहेत ह्या स्पेसिफिक एरियामधून निघतात. ठीक आहे, स्पेसिफिक रिजन मधून निघतात. जसं की आपण पाहिलं स्पायनल कॉर्डचे रिजन्स आहेत. सर्वायकल रिजन म्हणजे मानेचा भाग राईट, देन युअर थोरॅसिक रिजन चेस्टचा भाग, नंतर लंबर रिजन कमरेचा भाग, नंतर सॅक्रम. ठीक आहे, सॅक्रम म्हणजे माकडाळ जे असतं ना, माकडाळ. ठीक, सॅक्रल रिजन आणि शेवटी खाली कॉकिक्स. हे फ्युज्ड वर्टिब्रे असतात, त्याला कॉकिजियल रिजन म्हणतात. तर असे टोटल 5 रिजन आहेत. ह्या 5 रिजन मधून काय होतात, साईडच्या वर्टिब्रामधून एक 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 अशी एक पेअर निघत असते. तर या स्पायनल नर्व्स टोटल 31 पेअर्स आहेत. 31 पेअर्स कशा कशा डिवाइड झालेले पाहूया आपण. काय 8 नर्व्स, या 8 नर्व निघतात सर्वायकल रिजन मधून. त्यामुळे आपण यांना म्हणतो सर्वायकल नर्व. सर्वायकल म्हणजे काय, मान, सर्वायकल रिजन. सर्वायकल वर्टिब्रे जे आहेत त्यांना आपण म्हणतो C1 to C8. 8 वर्टिब्रे, C1 C2 C3 C4 C5 C6 C7 C8. तर 8 पेअर निघतात सर्वायकल नर्वच्या. ठीक आहे, तरी C1 पासून C8 पर्यंत प्रत्येक ह्याच्यातून एक अशी पेअर, प्रत्येक ह्याच्यातून एक पेअर आहे, प्रत्येक ह्याच्यातून एक पेअर, असे टोटल 8 पेअर निघतात. म्हणजे टोटल नर्व किती झाल्या, 16. ठीक आहे. नाउ 12 पेअर्स दे अराइज फ्रॉम युअर थोरॅसिक नर्व्स. ठीक आहे, 12 पेअर्स ऑफ थोरॅसिक नर्व म्हणजे थोरॅसिक वर्टिब्रे जे काय आहे थोरॅसिक रिजन मध्ये, थोरॅसिक वर्टिब्रे त्यामधून बाहेर पडणाऱ्या 12 पेअर्स. टोटल किती झाल्या, 20. Now 5 pairs they arise from your lumbar region. ठीक आहे, L1 to L5. L means lumbar 1, lumbar 1, lumbar vertebra 2, lumbar vertebra 3. असं 5 निघतात lumbar region मधून. Then 5 pairs they arise from sacral region. ठीक आहे, 5 sacral vertebrae S1 to S5 मधून. आणि 5 जे आहेत, सॉरी 1 pair it arise from your coccygeal nerve, coccyx फ्युज्ड पार्ट असतो हा माकडा हाडाच्या खाली. ठीक आहे, म्हणजे माणसाची शिफ्टी जी कट झाली, माकड होतं पहिल्यांदा, माकडाची शिफ्टी होती, माणसाची शिफ्टी कट झाली असं म्हणतात इव्होल्युशन मध्ये. या इव्होल्युशन मध्ये काय झालं, शिफ्टी कट झाली आणि शिफ्टीचे वर्टिब्रे जे काय होते याची गरज पडत गेली नाही, कारण स्पायनल कॉर्ड आपला तेवढाच राहिला. मग आता पुढच्या वर्टिब्रेची गरज नाही म्हणल्यानंतर ते वर्टिब्रे काय होत गेले, एकमेकांना फ्यूज होत गेले. म्हणजे काय असे फ्यूज जे काही वर्टिब्रे आहेत त्यांना आपण म्हणतो कॉकिक्स. त्या कॉकिक्स मधून एक पेअर निघते वरच्या पार्ट मधून, वी कॉल इट ॲज कॉकिजियल. सो देयर आर टोटल 31 स्पायनल नर्व्स. रिजन नीट लक्षात ठेवा. ठीक आहे, एखादा शॉर्ट क्वेश्चन पडू शकतो, राईट नोट ऑन स्पायनल नर्व्स. There you should be knowing there are 31 pairs of spinal nerve, 8 pairs from cervical region, 12 pair from thoracic region, then 5 pair from lumbar region, 5 pair from sacral region and 1 pair from coccygeal region. तर अशा टोटल किती आहेत, 31 pairs आहेत. Now nerve plexuses, right now I think Rohini has told us. So nerve plexuses
दे आर बेसिकली नेटवर्क्स. ठीक आहे. नर्व प्लेक्सस म्हणजे काय असतात? बेसिकली नेटवर्क्स असतात. सी ऍक्झॉन्स, आता तुमच्या फक्त थोरॅसिक नर्व ठेवा, सोडा. स्पायनल नर्व ज्या काही आहेत त्यामधल्या थोरॅसिक नर्व सोडा, म्हणजे किती? 12. बरोबर, 12 पेअर ह्या बाजूला काढा, कारण ह्या डायरेक्ट ऑर्गन पर्यंत जातात. बट रिमाइंडर ऑफ युअर स्पायनल नर्व्स, व्हॉट दे डू, दे डोंट गो डायरेक्टली टू द ऑर्गन. ठीक आहे. म्हणजे स्पायनल नर्व जी काय आहे, आता समजा C1 मधून निघलेली, म्हणजे सर्वायकल 1 जी काय C1 तुमची स्पायनल नर्व आहे, ही निघली डायरेक्ट कुठल्या तरी ऑर्गनला पोहोचली, असं होत नाही. ठीक आहे. तर इन्स्टेड ह्या काय करतात, ह्या नर्व बाकीच्या, एक्सेप्ट थोरॅसिक नर्व, बरं का, थोरॅसिक काय पेअर आहेत 12, त्या काय करतात, डायरेक्ट निघतात आणि ऑर्गनला पोहोचतात. पण बाकीच्या ज्या काही नर्व्स आहेत उरलेल्या 29 spinal nerves, what they do, they don't go directly to the organs. Instead what they do, they form network, they get joined with axons of other nerves. म्हणजे जे काही जवळच्या नर्व्स आहेत त्यांच्याशी ते काय करतात, एक पेअर तयार करतात. फॉर एक्झाम्पल हा तुमचा स्पायनल कोड आहे. ठीक आहे. आता ह्यातून ही नर्व निघली म्हणजे काय, हिची सेल बॉडी इथं असणार आहे आतमध्ये, राईट, आणि हा ऍक्झॉन बाहेर येणार. बरोबर. मग हा जो काही ऍक्झॉन आहे, हा ऍक्झॉन हा डायरेक्टली कुठे नाही. हे काय करतात, एकमेकांबरोबर अशा जाळ्या तयार करतात, एकमेकाला जॉईन. ठीक आहे. हा झाला इथं, हा दुसरा नर्व्स आहे. तर असे हे कॉम्प्लेक्स तयार होत जातो, लाईक दिस. ही जी काही जाळी तयार झालेली आहे, ठीक आहे, याचे काही नेटवर्क तयार झालेलं आहे, वी कॉल इट एज प्लेक्सस. ठीक आहे. सो वी कॉल इट एज अ प्लेक्सस, nerve plexus. So instead joining with various these spinal nerves, instead of going directly to the organs, what they do, they join with other axons of other nerves. जे काही शेजारचे नर्व्स आहेत त्यांच्या एक्झॉनलाही काय होतात, जॉईन होतात. and it forms network on both sides of the body. इकडच्या साईडला पण एक नेटवर्क तयार होतं आणि इकडच्या साईडला पण एक नेटवर्क तयार होतं. Such network of axons we call it as a plexus. ठीक है. There are many important plexuses in our body. First important is cervical plexus. ठीक है. It is formed by your first cervical nerves. ठीक है. पहिले जे काही 4 cervical nerves आहेत ह्याच्यानी cervical plexus बनतं. ह्याच्या नर्व्स कुठे जातात बघा, स्किन, हेडचे जे काही मसल्स आहेत त्यांना, नेक आणि वरचा पार्ट, चेस्ट आणि शोल्डर. आता दुसरा प्लेक्सस आहे त्याला म्हणतो आपण ब्रॅकियल प्लेक्सस. पहिला आहे सर्वायकल प्लेक्सस, दुसरा आहे ब्रॅकियल प्लेक्सस. ठीक आहे. ब्रॅकियल प्लेक्सस उरलेल्या 4 सर्वायकल नर्व्स पासून बनतो. लक्षात घ्या, सर्वायकल जे काही नर्व्स आहेत, स्पायनल नर्व्ह ज्या सर्वायकल रिजन मधून निघतात, ह्या 8 आहेत. पहिल्या 4 सर्वायकल प्लेक्सस फॉर्म करतात, उरलेल्या 4, 5, 6, 7, 8 ह्या ब्रॅकियल प्लेक्सस फॉर्म करतात. ठीक आहे. and it is supplied to your shoulder and upper limb. शोल्डर आणि वरच्या हाताला हे पोचलेले असतात. then lumbar plexus जे काही लंबर रिजन मध्ये आहेत, L1 to L4 लंबर प्लेक्सस बनतो. यातून नर्व्स कुठे जातात, याला सप्लाय कुठं असतो यांचा, ॲब्डोमिनल वॉल, एक्सटर्नल जेनेटालिया अँड पार्ट ऑफ लोअर लिम्ब. then sacral plexus, ह्याच्यातून 4-5 लंबर वर्टिब्रे आणि पहिले 4 तुमचे सर्वायकल सॅक्रल नर्व्स ह्या काय करतात, पायाला, लोअर लिम्बला प्रोव्हाइड करतात. तर टोटल हे 4 लक्षात ठेवा कुठले प्लेक्सस आहेत, सर्वायकल प्लेक्सस, ब्रॅकियल प्लेक्सस, लंबर प्लेक्सस आणि सॅक्रल प्लेक्सस. असे टोटल हे 4 नर्व प्लेक्सस महत्वाचे लक्षात ठेवा. आता पाहूया क्रॅनियल नर्व्स. स्पायनल नर्व्स किती पेअर पाहिले आपण, 31. 8 सर्वायकल, 12 थोरॅसिक, 5 सॅक्रल,
5 lumbar and 1 coccygeal. असे टोटल किती आहेत 31 पेअर्स आहेत. नाउ cranial nerves means which arise from your brain. ठीक आहे, देर आर 12 पेअर्स ऑफ द cranial nerve. किती पेअर्स आहेत 12 पेअर्स आहेत. आता हा एक्झाम मध्ये 90% चान्सेस असतात एक्झाम मध्ये हा क्वेश्चन पडायचा. कुठल्या ना कुठला असं फिरवून वगैरे विचारला जातोच हा क्वेश्चन. Write a note on 12 pairs of cranial nerves or name different cranial nerves. Give their location, give their type and give their function. असा क्वेश्चन पडतो. किंवा राईट इन डिटेल अबाउट cranial nerves. हमखास क्वेश्चन पडतो. खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. स्टार करून ठेवा तुमच्या नोटबुक मध्ये आला. सो cranial nerves किती पेअर्स आहेत 12 पेअर्स आहेत. आता पाहूया आपण कुठल्या कुठल्या पेअर्स आहेत. ठीक आहे, आता यांची नावं पण लक्षात ठेवायची आपल्याला. हे 12 नाव आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पहिली जी नर्व आहे ही ऑलफॅक्टरी नर्व आहे. कुठली आहे? फर्स्ट नर्व इज ऑलफॅक्टरी नर्व. सेकंड नर्व इज ऑप्टिक नर्व. सेकंड cranial nerve is optic nerve. Third cranial nerve is called as oculomotor nerve. ठीक है. Fourth cranial nerve is known as trochlear nerve. Olfactory, optic, oculomotor, trochlear. Trochlear nerve. पाचवी नर्व जी आहे तिचं नाव आहे ट्रायजेमिनल नर्व. ठीक है. सिक्स नर्व cranial nerve is called as abducens nerve. ठीक है. Seventh cranial nerve is facial nerve. सर्जिकल नावातच आहे, चेहऱ्याला facial nerve. Eighth cranial nerve is called as vestibulocochlear nerve. Vestibulocochlear. ठीक आहे. Eighth cranial nerve. Eighth cranial nerve ही तुमच्या कानात गेलेली असते. It deals with your hearing. ठीक आहे. काही अँटीबायोटिक आहेत, स्ट्रेप्टोमायसिन, कॅनामायसिन, जेंटामायसिन, नामायोग्लायकोसाइड अँटीबायोटिक म्हणतात. ठीक आहे. हे अँटीबायोटिक पर्टिक्युलर टीबी साठी वापरतात स्ट्रेप्टोमायसिन. त्यामुळे जर आणि टीबीची ट्रीटमेंट ही लॉंग टर्म असते, 4-5 वर्ष घ्यावी लागते. मग ज्या व्यक्तीला स्ट्रेप्टोमायसिन असं कंटिन्यू 4 वर्ष दिलं जातं ना, स्ट्रेप्टोमायसिनचा एक साईड इफेक्ट आहे, इट डॅमेजेस 8th cranial nerve. म्हणजे तुमची कानाची नर्व काय करतात, डॅमेज करतात. आता ह्या नर्वचं काम काय आहे, हिअरिंग. जे काय आपण ऐकतो ते ब्रेन पर्यंत पोहोचवायचं काम आहे. मग आता ही नर्व डॅमेज झाली तर जे काही ऐकलंय कानावर पडलं तर ब्रेन पर्यंत जाईल का? नाही जात. म्हणजे माणूस काय होतो, थोडक्यात बाहेर होतो. 8th cranial nerve. 8th cranial nerve deals with hearing. The 9th cranial nerve we call it as glossopharyngeal nerve. 10th cranial nerve is a vagus nerve, very important nerve, vagus nerve. 11th is accessory nerve and last one is hypoglossal nerve. तो टोटल 12 नाव आहेत. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. तुम्हाला झोपेतून जरी उठवलं आणि सांग म्हणलं क्रेनियल नर्वचे नाव तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. यू शुड बी एबल टू टेल दिस नेम्स ॲट एनी टाइम. You have to remember this. These are very important, right? So cranial nerves, just we will repeat it: olfactory, optic, oculomotor, trochlear, trigeminal, abducens, facial, vestibulocochlear, glossopharyngeal, vagus, accessory and hypoglossal. ठीक है. अशा पद्धतीने या टोटल 12 नर्व्स. एक काम करायचं, एक कागद घ्यायचा, कागदावरती 4-5 वेळा हे लिहून काढायचं ह्याच सिक्वेन्स मध्ये. हा सिक्वेन्स चुकायचा नाही. ह्याच सिक्वेन्स मध्ये या 12 वेळा लिहून काढायचं. 12 नर्व्स आहेत, 12 वेळा हे लिहून काढायचं टोटल. ठीक आहे, तुमचं कधीच विसरणार. 12 नर्व्स आहेत, बसायचं, पहिल्यांदा 6 वेळा बघून लिहायचं आणि उरलेलं 6 वेळा न बघता लिहायचं आणि चेक करायचं आपलं कुठलं राहिलं. ठीक आहे. जेव्हा तुम्ही असं नंबर टाकत लिहिता 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं अरे 8वी नर्व तर वेस्टिब्युलोकॉक्लिअर होती, मग 7वी नर्व कुठली तरी आपली राहिली. राहू द्या, 9 नंबर पासून चालू करा. थोडा वेळ तुम्हाला 7व्या नंबरची पण आठवते. ठीक आहे. फक्त हा नंबर विसरू नका. olfactory, optic, oculomotor, trochlear, trigeminal, abducens, facial, vestibulocochlear, glossopharyngeal. 10वी नंबर आहे वेगस नर्व, 11 accessory, 12th is hypoglossal nerve. ठीक आहे. 12 नावं लक्षात ठेवायची.
12 वेळा लिहून काढायचे, 6 वेळा बघून, 6 वेळा न. So these are all details of your cranial nerve. See, first cranial nerve we have seen, its name is olfactory nerve, right? तर याचा टाइप काय बघा की सेन्सरी नर्व. ठीक आहे, सेन्सरी नर्व म्हणजे काय, ही इन्फॉर्मेशन कॅरी करते. ठीक आहे, म्हणजे सेन्सेशन, सेन्स ऑर्गन्सशी डील करते. मोटार नर्व जी असते युजली मसल्सशी डील करते. ठीक आहे, आता पाहूया आपण ऑलफॅक्टरी नर्व, सेन्सरी नर्व आहे. हिचं ओरिजिन कुठं आहे, ऑलफॅक्टरी म्युकोजा. ऑलफॅक्टरी, ऑलफॅक्टरी लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्हाला ऑलफॅक्टरी ON पासून स्टार्ट होईल ना शब्द, इट इज रिलेटेड टू हिअरिंग, स्मेल ऑफ सेन्स ऑफ स्मेल, वास घेणारा घ्राणेंद्रिय म्हणतो आपण वाटत त्याला, राईट. सो ऑलफॅक्टरी म्युकोजा म्हणजे वरचा पार्ट जो आहे नेझल कॅव्हिटीचा, हा वरचा पार्ट, अप्पर पार्ट ऑफ युअर नेझल कॅव्हिटी, दिस अप्पर पार्ट, याला ऑलफॅक्टरी नर्व कनेक्ट असते. याचं फंक्शन काय, सेन्स ऑफ स्मेल. सेकंड नर्व इज ऑप्टिक नर्व. ऑप्टिक नावातच आहे, इट इज रिलेटेड टू युअर विजन. सी हियर, इट्स फंक्शन इज सेन्स ऑफ विजन, राईट. देन टाइप कुठला आहे, सेन्सरी. ओरिजिन कुठं आहे, रेटिना ऑफ आय, रेटिना मधून निघते डोळ्याच्या ब्रेन पर्यंत. थर्ड इज ऑक्युलोमोटर नर्व. ठीक आहे, see, name is itself suggesting oculomotor, so its type is motor. Motor means it is related, it is joined with your muscles. So its function is movement of upper eyelid, eyeball म्हणजे वरची तुमची पापणी उघडणं, परत डोळे फिरवणं. ठीक आहे, तुमचे प्युपिल जे काही कन्स्ट्रिक्ट होतात, मी सांगितलं होतं बघा तुम्हाला, आपण अंधारातून एकदम उजेडत आलो की आपल्याला प्रकाश सहन होत नाही. ठीक आहे, आपली लाईट, कारण का, आपले डोळे अंधारात सरवलेले असतात. आपण घरात असलो, अचानक लाईट गेली, व्हॉट हॅपन्स, वी बिकम ब्लाइंड फॉर सम टाइम्स. ठीक आहे, फॉर टाइम बिंग वी बिकम ब्लाइंड, वी कॅन नॉट सी एनिथिंग, बट आफ्टर पासिंग ऑफ फ्यू सडन टाइम we get adjusted ourselves with your surrounding. आता थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता की व्हॉट इज देअर अँड व्हॉट इज नॉट. ठीक आहे, तुम्हाला अंधुक दिसायला लागतं का, कारण तुमचे डोळे ऍडजस्ट होतात. वाय, कारण जे काही लेन्स आहेत तुमच्या डोळ्यामधले, जे काही लेन्स आहेत पिपिल, तर ह्याची साईज कमी जास्त, म्हणजे लाईटचं प्रमाण ह्याच्यावर किती पडलं पाहिजे हे तुमचे मसल्स ठरवतात डोळ्यामध्ये. तर हे मसल्स जे काही आहेत, किंवा हे प्युपिल कॉन्स्ट्रक्ट करणारे मसल जे आहेत, रिलॅक्स करणारे जे काही मसल्स आहेत, हे कुणाच्या अंडर काम करतात, तर ऑक्युलोमोटर नर्वच्या. नेक्स्ट नर्व इज ट्रॉक्लियर नर्व. ठीक आहे, ट्रॉक्लियर नर्व इज अगेन मोटर नर्व. कुठून ओरिजिन होते, मिड ब्रेन. ह्याचं फंक्शन काय, मुवमेंट ऑफ आयबॉल, डोळ्याची जी काही मुवमेंट होते, आपण तिरकं बघतो, राईट, वर बघतो, खाली बघू शकतो, it is because of this trochlear nerve. And fifth is trigeminal nerve. See, trigeminal nerve, it is mixed nerve. It has a function of sense also. It has also a motor function. म्हणजे सेन्स पण काम करते आणि मोटर फंक्शन पण काम करते. ठीक आहे, मग ह्याच्यातली जी काही मोटर नर्व्स आहेत, ह्याचं ओरिजिनेट कुठं होतं, पॉन्स एरियामध्ये ब्रेनच्या. आणि ह्याचं फंक्शन काय असतं, च्युइंग, चावणे. Sir, pons means पॉन्स ब्रेनचा एक पार्ट आहे. हायपोथॅलॅमस वगैरे पार्ट आहेत ना ब्रेनचे, हायपोथॅलॅमस, मेडुला ऑब्लांगेटा, राईट. मेडुला ऑब्लांगेटाच्या वरच्या बाजूला येतो हा पॉन्स पार्ट. pons neuron. हा, नेक्स्ट सेमिस्टरला आहे तुम्हाला डिटेल सेंट्रल नर्वस सिस्टम, तेव्हा सांगेन मी तुम्हाला. सो बेसिक इज फंक्शन इज च्युइंग. सी, च्युइंग म्हणजे चावणे. कॅन यू इमॅजिन च्युइंग इज, चावणे तुम्हाला एकदम, आता आपण अन्न चावतो, राईट, विच यू अवर फूड, विच यू एनिथिंग, आपण जे काही खातो, जे काही चघळतो, म्हणजे चावण्याची प्रक्रिया पर्टिक्युलरली च्युइंग. किती इझी दिसतं दिसायला, बट इट इज हायली कॉम्प्लिकेटेड. इट इज हायली कॉम्प्लिकेटेड.
त्यामध्ये किती दात आहेत, ठीक आहे, तो घास केवढा मोठा आहे, तो घास कुठल्या दाताखाली गेला पाहिजे, किती फोर्सनं चावलं गेलं पाहिजे, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या ऑटोमॅटिक तुमच्या घडत असतात. आणि ही प्रक्रिया कंट्रोल करणारी नर्व कुठली आहे? ट्रायजेमिनल नर्व. विचार करा, आपण जेवण करतोय, ठीक आहे, आता तुम्ही तोंडात हात घासला जेवताना, तर हात चावतो का कधी स्वतःचा? नो. हो सर. हात आपण चावत नाही आपला जेवताना, राईट? किंवा आपली जीभ चावली जाते का कधी? होय कधीतरी. कधीतरी होतं, कधीतरी क्वचित. कंटिन्युअस होतं का जेवताना? नाही. नाही. बिकॉज ऑफ दिस ट्रायजेमिनल नर्व सगळा कंट्रोल आहे. ही जी नर्व आहे हे काम करते, च्युईंग. सगळ्या गोष्टी, सगळ्या घटना, सगळी माहिती ही नर्व पास करत असते वर, आणि तिथून परत सिग्नल सरत असते, आणि त्या मसलला हा सिग्नल जात असतो, आणि तो मसल त्यानुसार काम तेवढ्या फोर्सनं काम करत असतो. इट इज हायली कॉम्प्लिकेटेड. दिसायला गोष्ट खूप सोपी दिसते, पण खूप कॉम्प्लिकेटेड आहे चावल्यावर च्युईंग. So it's sensory part of your trigeminal nerve. It arises from your eyeball, eyelid, nasal cavity, and upper and lower teeth, cheek. पर्टिक्युलरली तुमचे दात दुखतात बघा, दातात कळ येते, राईट? डॉक्टर म्हणतात रूट कॅनल करा, राईट? रूट कॅनल करा, कारण तुम्ही जर कोण डॉक्टरकडे गेला असाल तर तुम्ही पाहिलं असेल दात असं खराब झालं असतं, खाली नर्व असते, त्या नर्व पर्यंत इन्फेक्शन गेलेलं असतं. It is a trigeminal nerve. Okay. So your trigeminal nerve function is what? Chewing, and it conveys impulses for touch, for pain, and for temperature. म्हणजे तोंडात आपण म्हणतो ना, ती गरम लागलं आपल्याला, आपण चहा पिला अचानक एकदम पोळतो आपल्याला, आपण सांगतो गरम आहे. So this sensation from your mouth is sensed by this trigeminal nerve. The sixth nerve is called as abducens nerve. See, abducens nerve is your, again, it's a motor nerve. Okay? Again, it's a motor nerve. Means it is related to your muscles. Again, its origin is pons, brain's a pons area, and its function is movement of eyeball. Again, see, movement of eyeball साठी किती nerves आहेत बघा. Abducens nerve, your trochlear nerve, then your oculomotor nerve. There are 3 nerves which control movement of your eyeball. Now next one is facial nerve. See, facial nerve, again it is a mixed nerve. Mixed nerve म्हणजे काय, याला सेन्सरी फंक्शन पण असणार, आणि त्याचबरोबर कसलं फंक्शन असणार याचं? मोटर फंक्शन, मीन्स मस्क्युलर. नाउ फेशियल nerve is motor nerve. It originates in pons. Again, pons मधून ओरिजिनेट होते, आणि ह्याचं काम काय असतं? फेशियल एक्सप्रेशन. आपल्या चेहऱ्यावरती आपण वेगवेगळे एक्सप्रेशन येतो. कधी आपण रागावतो, ठीक आहे, रागावतो कधी आपण खुश असतो, मग आपण चेहरा ओळखू शकतो की समोरचा. आपण आता काहीतरी चोरी केली, कुठे बाहेर गेलो असलो, घरात आलो की आपण पहिल्यांदा आपल्या आईच्या पप्पांच्या चेहऱ्याकडे पाहतो, रागवलेत का, किंवा कसे आहेत, खुश आहेत का. मग आपण चेहरा पाहतो, मग अंदाज घेऊन मग आपण बोलायला, राईट? सो युअर फेशियल एक्सप्रेशन, इट गोज विथ युअर इमोशन्स. तुमचे इमोशन कसे आहेत त्यानुसार तुमच्या चेहऱ्यावरचे फेशियल एक्सप्रेशन. फेशियल एक्सप्रेशन आणायचं काम कोण करत असतं? तर फेशियल. फेशियल एक्सप्रेशन्स येतात. फेशियल एक्सप्रेशन येतात म्हणजे काय होत असतं ऍक्च्युली? तुमच्या चेहऱ्यामध्ये जे काही मसल्स आहेत, ठीक आहे, जे काही मसल्स आहेत हे अनेक मसल्स आहेत चेहऱ्यावर. मग प्रत्येक मसलचं कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन हे करून वेगळे वेगळे चेहऱ्यावरती एक्सप्रेशन येतात. म्हणजे फेशियल एक्सप्रेशन आणण्यासाठी मग काही, आता राग जर आला असेल तर एखाद्या माणसाचा रागीट चेहरा पाहतो आपण, भुवया वगैरे वाकड्या होतात, दात बाहेर येतात, डोळे मोठे होतात रागवलेला असतो, ठीक आहे. मग हे का होतं? कारण इथले मसल कॉन्ट्रॅक्ट होणार, इथले रिलॅक्स होणार. हे सगळं काम कोण करतं सिग्नल द्यायचे? तर तुमचं फेशियल नर्व, ठीक आहे. फेशियल नर्वचं अजून एक काम आहे, दॅट इज सेन्सरी.
हे कुठं पोहोचलेले असते तुमच्या टंग मध्ये. याचं काम आहे बेसिकली टेस्ट फेशियल नर्व. देन 8th नर्व सेन्सरी नर्व आहे वेस्टिब्युलो कॉक्लियर. ठीक आहे, ही कुठून आलेली आहे तर तुमच्या कुठून स्टार्ट होते तुमच्या तर इनर एअर पासून, आतल्या एअर पासून. त्याचं बेसिक फंक्शन काय आहे सेन्स ऑफ हिअरिंग. ठीक आहे, 8th क्रॅनियल नर्व. 8th क्रॅनियल नर्व म्हणलं की स्ट्रेप्टोमायसिन लक्षात ठेवा, विसरायचं नाही. स्ट्रेप्टोमायसिन टीबी झाल्यानंतर दिलं जाणारं औषध आहे. जर जास्त दिवस घेतलं तर माणूस बहिरा होतो. ठीक आहे, सो वेस्टिब्युलो कॉक्लियर नर्व. The 9th is glossopharyngeal nerve. Glossopharyngeal nerve again mixed nerve आहे, राईट. मिक्स्ड म्हणजे सेन्सरी पण आहे आणि मोटर पण आहे. याचा मोटर नर्वचं ओरिजिनेट कुठून होतं तर मेडुला ऑब्लांगटा, एकदम खालचा पार्ट. सी मेडुला ऑब्लांगटा म्हणजे एकदम खालचा पार्ट ब्रेनचा, की तिथून तुमचा डायरेक्ट आता स्पायनल कॉर्डच चालू होतो. सो दिस इज एंडिंग पार्ट, इट इज मेडुला ऑब्लांगटा. याचं काम काय असतं तर मुवमेंट ऑफ फॅरिंग्स अँड सिक्रिशन ऑफ सलायवा. ही जी काय फॅरिंग्सची मुवमेंट होते, फॅरिंग्स म्हणजे घसा आपला वरचा पार्ट, त्याची जी काही मुवमेंट होते, दिस मुवमेंट इज अंडर युअर कंट्रोल ऑफ युअर ग्लॉसोफॅरिंजियल. ठीक आहे. नाउ सेन्सरी पार्ट अगेन दिस ग्लॉसोफॅरिंजियल नर्व इट रिचेस पोस्टेरियर पार्ट ऑफ टंग, म्हणजे पाठीमागचा पार्ट जो असतो टंगचा एकदम घशाकडे गेलेला आतमध्ये. तर ह्या पोस्टेरियर पार्ट म्हणजे एकदम मागचा पार्ट, मागच्या पार्ट मध्ये ग्लॉसोफॅरिंजियल नर्व असते आणि पुढच्या पार्ट मध्ये तुमची फेशियल नर्व असते. देन 10th नर्व सांगितलं तुम्हाला, खूप महत्वाची नर्व आहे. इट इज वेगस नर्व. अगेन इट इज मिक्स्ड, मीन्स इट हॅज सेन्सरी फंक्शन as well as motor function. This motor nerve again it originates from your medulla oblongata. त्याचं काम काय बघा, फंक्शन बघा तुम्ही याचे, मग तुमच्या लक्षात येईल why I said it is very important. वेगस नर्व. ठीक आहे. स्वॅलोइंग, इट डील्स विथ स्वॅलोइंग. गिळणे, swallowing is again very difficult process. It takes a lot of things to happen at the same time. गिळणे, हे सुद्धा गिळणे म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आहे. कोण म्हणून कोण आपल्यात म्हणतात बघा, आयतं बसून गिळतोय त्याला काय प्रॉब्लेम आहे की नाही. गिळणे म्हणजे मग काही सोपी क्रिया नाही आहे. इट रिक्वायर्स अ लॉट ऑफ एफर्ट्स, अ लॉट ऑफ कंबाइंड एफर्ट्स ऑफ युअर मसल्स. ठीक आहे. सो swallowing this complex process. Then cupping म्हणजे खोकणे. ठीक आहे, खोकणे नुसतं आपल्याला वाटतं, खोकायला सोपं वाटतं, बट विचार करा ऍट अ टाइम किती त्याचा हे होत असतं. तुमचा डायफ्रॅम वर येणे, परत तुमचा इंटरकोस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट होणे, तुमचा छातीचा पिंजरा एकदम दाबला जाणे आणि एकदम बाहेर टाकले जाणे. किती प्रोसेस ते इन्व्हॉल्व आहेत. दिसायला हे सिंपल फंक्शन दिसतं, but it requires a lot of very complex mechanisms to play a role, right? So you were swallowing, cupping, voice production, आवाज काढणे, one of the काय म्हणतात त्याला व्हेरी कॅरेक्टरिस्टिक फीचर, राईट. आवाज काढणे, आपली भाषा. विचार करा, भाषा जी काय आहे त्याच्यामुळे आज आपण इथे आहोत. ठीक आहे. व्हॉट वी आर टुडे इज ओनली बिकॉज ऑफ युअर, मोस्टली बिकॉज ऑफ अवर लँग्वेज. आपली जी काही भाषा आहे, बोलण्याची शैली, किंवा आपण म्हणजे आपलं भाषा म्हणजे काय, आपलं जे काही नॉलेज आहे ते व्यक्त करण्याची एक तुमची ॲबिलिटी. तर तुम्हाला हे माहित असेल, होमोसॅपायन, आपली जी काही स्पीसीज आहे ह्युमन्सची, त्याला आपण काय म्हणतो, होमोसॅपायन्स. बरोबर आहे की नाही. हा. तुम्ही नेंड्रॅथल कधी ऐकलंय, नेंड्रॅथल? होय. ऐकलं असेल. होमो नेंड्रॅथॅलिस, होमो आफ्रिकॅनिस, ह्या बाकीच्या स्पीसीज होत्या. ठीक आहे. माणूस हा एकच स्पीसीज नाही आहे. आपण पाहतो कुत्र्याच्या अनेक स्पीसीज आहेत, घोड्यांच्या अनेक स्पीसीज आहेत, पक्ष्यांच्या अनेक स्पीसीज आहेत, माणसाची एकच स्पीसीज आहे,
होमोसॅपायन्स. तुम्हाला दिसते का माणसाची दुसरी एखादी स्पीसीज कुठली होमो नेंडरथॅलिस कुठेतरी जंगलात वगैरे? नाही, कुठंच तुम्हाला दिसणार नाही. या आपण होमोसॅपायन्स ते सगळ्यांना मारून टाकलं, सगळ्यांना संपवून टाकलं. आणि संपवण्यासाठी जी काय आपल्याला त्यांना संपवण्याची जी काय ॲबिलिटी आपल्याला आली ही कशामुळे आली तर फक्त आपल्या लँग्वेजमुळे. फक्त म्हणतात नाही, लँग्वेजनं खूप कॉन्ट्रीब्यूट केलं. कारण लँग्वेजमुळे आपण अनेक समूह एकत्र आणू शकतो. ठीक आहे, अनेक लोकांना एकत्र कोऑर्डिनेट करू शकतो. हे त्या लोकांना जमलं नाही कारण त्यांची लँग्वेज, त्यांचा ब्रेनचा जो पार्ट होता जो लँग्वेज डील करायचा तो डेव्हलप झाला. राईट. So your vagus nerve, it deals with voice production. Voice production very complex process. ठीक आहे, voice production, contraction and relaxation of various smooth muscles तुमच्या पोटातले पर्टिक्युलरली हे काम कोण करतं? तुमचे वेगस नर्व करतं. त्याचे सेन्सॉरी एरिया पहा कुठे आहेत वेगस नर्व. इट ओरिजिनेट्स फ्रॉम युअर फॅरिंग्स, एपिग्लॉटिस, एपिग्लॉटिस म्हणजे हा वरचा पार्ट, thoracic and abdominal cavity. Thoracic cavity and abdominal cavity दोन्हीकडे जे काही सेन्सॉरी नर्व्ह आहेत कोणाचे आहेत? वेगस नर्व्ह आहेत. त्याचं काम काय काय बघा. टेस्ट आहे, सेन्सेशन लाईक टच, पेन, टेम्परेचर and so many complex processes are controlled by your vagus nerve. That is why I said vagus nerve is very important. Then 11th nerve is accessory nerve. Again it is a motor nerve. Again it originates from medulla oblongata. Then movement of swelling as a function आहे. movement of head and shoulder, मानेचं खांद्याचं जे काही मुवमेंट आहे कोण करतं? accessory nerve करते. Then hypoglossal nerve. hypoglossal nerve मोटर नर्व आहे, मेडुला ऑब्लॉंगेटातूनच ही होते. जी की जिभेची काही जी मुवमेंट आहे ही कशामुळे होते तर हायपोग्लॉसल नर्व कडून होते. सो टोटल 12 नर्व्स आहेत. अजून एकदा रिपीट करतो कुठल्या कुठल्या बघा. ऑल्फॅक्टरी नर्व, ऑप्टिक नर्व, ट्रॉक्लियर नर्व, ट्रायजेमिनल नर्व, ॲब्डोसन्स नर्व, फेशियल नर्व, वेस्टिब्युलोकॉक्लियर नर्व, ग्लॉसोफॅरिंजियल नर्व, वेगस नर्व, ॲक्सेसरी नर्व आणि शेवटची सगळ्यात तुमची ती म्हणजे हायपोग्लॉसल नर्व. So असे टोटल there are 12 nerves, cranial nerves. Now, sorry, slide full repeat झालेली आहे. Okay, so that is it. So we'll stop here today. आता पुढचा पार्ट तुमचा राहतो दॅट इज ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. ठीक आहे, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचे दोन डिव्हिजन, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. त्या दोन नर्वस सिस्टीम काम कशा करतात, ठीक आहे, त्याचे वेगवेगळे फंक्शन्स काय आणि कुठल्या शरीराच्या कुठल्या पार्टवर काय इफेक्ट होतो हे बेसिकली आपल्याला इथे शिकायचं आहे. नंतर जेव्हा तुम्ही फार्माकोलॉजी किंवा थर्ड इयर किंवा फोर्थ इयरला जाल तेव्हा तुम्हाला हे फार्माकोलॉजी मध्ये इन डिटेल शिकायचं आहे कुठल्या ऑर्गनवर काय इफेक्ट होतो ते. ठीक आहे, तेव्हा तुम्ही इन डिटेल शिकाल. तर इथं आपल्याला बेसिक पाहून घ्यायचं की नक्की कुठल्या ऑर्गनवर काय रोल. फॉर एक्झाम्पल सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम डोळ्यावरती इफेक्ट आहे, तो म्हणजे मायग्रियासिस, म्हणजे डोळे मोठे होतात, प्युपिल साईज जी काय तुमची मोठी होते. त्याच्या उलट पॅरासिम्पॅथेटिकचा इफेक्ट आहे डोळ्यावरच, मिओसिस म्हणजे प्युपिल साईज एकदम लहान होते. See, sympathetic nervous system and parasympathetic nervous system, both these are branches of autonomous nervous system. Autonomous nervous system, autonomous means self-regulating, स्वतः रेग्युलेट करणारी सिस्टीम आहे. ठीक आहे, म्हणजे आता आपण पाहतो, आता एकदम आपण तिसऱ्या मजल्यावर चढून गेलो पळत पळत पळत. व्हॉट हॅपन्स, युअर हार्टबीट आपण पाहिलेलं आहे याच्यामध्ये होमिओस्टॅसिस मध्ये, राईट. युअर हार्टबीट इट इज नॉर्मली 80. जेव्हा तुम्ही एकदम रनिंग करत जाता इट गोज अप, राईट, 90, 95. मग वर गेल्यानंतर जेव्हा तुम्ही थोडा वेळ थांबता ऑटोमॅटिकली इट कम्स टू नॉर्मल. का असं होतं, एकदा पळत गेला 95 पर्यंत गेला की जीवनभर तुमचा 95च राहणार हार्ट रेट. इट डझंट हॅपन, राईट. सो इट अगेन कम बॅक टू नॉर्मल. सो दिस coordination, these
function of maintaining balance in everything, your autonomous nervous system plays a very vital role in this. See, these two branches of autonomous nervous system, sympathetic nervous system and parasympathetic nervous system, they work antagonistically to each other. Antagonistic means what? Cross, against. They work against to each other. समजा सिंपॅथेटिक नर्वस सिस्टीमना हार्ट रेट वाढवला, पॅरासिम्पॅथेटिकचं काम काय असतं? कमी करायचं. पॅरासिम्पॅथेटिकनं खूप कमी केला, परत त्याला वाढवायचं काम कोणाचं असतं? सिंपॅथेटिक. So in this way your sympathetic and parasympathetic they work. So in tomorrow lecture we will see about sympathetic, parasympathetic, what are its different effects on different organs. Okay, till then we will stop here. ठीक है.